योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, आंबा आणि बाजरी पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजा पुन्हा संकटात। राजगुरुनगर खेड तालुक्यात आज निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले। विशेषतः काही भागात झालेल्या भीषण गारपिटीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे मातेर झाले असून शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे। आंबा उत्पादकांचे कंबरडे मोडले। तालुक्यात सध्या आंब्याचा हंगाम ऐन भरात होता। झाडांना लागलेला मोहर आणि लद बदलेल्या कैऱ्या पाहून बागायतदार सुखावला होता। मात्र आजच्या वेगवान वाऱ्याने आणि पावसाने होत्याचे नव्हते केले। वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबा गळती झालीच, पण मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने झाडांवरील कैऱ्या फुटल्या असून त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। बागांमध्ये कैऱ्यांचा सडा जमिनीवर पडलेला पाहायला मिळत आहे। यामुळे आंबा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। बाजरीचे पीक मातीमोल खेडच्या पठार भागात आणि बागायती पट्ट्यात बाजरीचे पीक आता काढणीच्या अंतिम टप्प्यात होते। मात्र पावसामुळे उभं पीक जमिनीला टेकले असून गारपिटीमुळे बाजरीची कणसे अक्षरशः झोडपली गेली आहेत। कापून ठेवलेली बाजरी भिजल्यानं तिला आता मोड येण्याची भीती व्यक्त होत आहे। दाणे काळे पडण्याची आणि पिकाला बुरशी लागण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे। निसर्गाचा कहर, कुठे आनंद तर कुठे आसवे। या पावसानं तालुक्यात विचित्र विरोधाभास निर्माण केला आहे। शेतात उभं पीक आडवं झाल्यानं बळीराजा हळहळ व्यक्त करत असताना दुसरीकडे मात्र लहान मुलं या पावसात भिजण्याचा आणि गारा वेचण्याचा आनंद घेताना दिसली। उकाड्यापासून सुटका झाल्यानं सामान्य नागरिकांसाठी हा पाऊस काहीसा दिलासादायक ठरला असला तरी बळीराजाच्या डोळ्यात मात्र या पावसानं पाणी आणले आहे। जनजीवन आणि वाहतुकीवर परिणाम। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। पावसामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती। तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर गारांचा थर साचल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला होता। यामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहनांची वर्दळ मंदावलेली पाहायला मिळाली। अनेक वाहनधारकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्यानं महामार्गावरील वेग मंदावला होता। शेतकऱ्यांची आर्त हाक आणि मागणी। कष्टानं पीक वाढवले पण निसर्गानं सगळं हिरावून नेलं। गारपिटीनं तर उरली सुरली आशाही संपवली आहे। आता फक्त सरकारचाच आधार आहे, एक हवालदिल शेतकरी। या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। खेड तालुक्यातील महसूल आणि कृषी विभागानं तातडीनं नुकसानीचं वस्तुनिष्ठ पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता संपूर्ण तालुक्यातून जोर धरू लागली आहे। आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जे खरपुडी गाव जे आहे, तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। सध्या आता आपण पाहत आहोत आजूबाजूला भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे। तर या ठिकाणचे जे शेतकरी आहे त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? दादाभाऊ किरोली पाहिजे। अच्छा, तर आता हा जो पाऊस पडतोय या पावसामुळं आता बाजरीच्या पिकाला काही फटका बसेल का? 100% बाजरीला दुष्ट होणार। आणि त्याचबरोबर तुमचं धना मेथी असेल किंवा बाकीचे पिके आहेत तिथं संपली, तिथं धान्याचं तर 100% संपलं। म्हणजे धना मेथी हा 100% ह्या पावसाचा इफेक्ट होईल आणि बाजरी ज्वारीच्या पिकावर टोमॅटो वगैरे याच्यावर होईल का काही? याच्यावर परिणाम होणार। मग आता तुम्हाला काय अपेक्षा काय वाटते बा? आता हे जर नुकसान होणार आहे, अवकाळी पाऊस हा अचानक आलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं असं एक शेतकरी नात्याने, किंवा तुम्ही माझे पोलीस पाटील पण होता ना खरपुडी गावचे, तर तुम्हाला काय वाटतं आता नेमकी अपेक्षा काय? आतापर्यंत शेतकरी तर पूर्णपणे अदबलत झालेला आहे
आणि अशा संकटांना परत त्यांना सामोरं जावं लागतं, ही शोकांतिका मोठी आहे. त्याच्यामुळं शासनाने शेतकऱ्यांच्याकडं लक्ष द्यावं आणि त्यांची जी काय यांची जी नुकसान आहे त्वरित त्यांना त्याचा मोबदला नाही, मिळावा. आता पाठीमागे जो अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस तुम्हाला काही शासनाकडनं नुकसान भरपाई मिळाली आहे का? काहींना मिळाली, काहींना नाही मिळाली. त्याचा परतावा मिळाला आता होता. काहींना मिळाली, काहींना मिळाली नाही. मग ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी काही तुम्ही पाठपुरावा केलाय का? बाबा एक पोलीस पाटील या नात्याने त्यावेळेस तुम्ही काय असं हे केलं का? त्याचे संपर्क प्रत्येक शेतकऱ्याच्या भूमिकेनुसार मांडत असतो शेतकरी. पण आता ही शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच्या समस्या तर त्या पोहोचू शकत नाहीत. निश्चितच तुमच्या या समस्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि योद्धा न्यूज मराठीमध्ये आपण आलात, आपले मनोगत दिलं त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.